नमस्कार मंडळी. आज मी नवीन अप्पे पात्रामध्ये अप्पे बनवायला घेणार आहे. तर अप्पे बनविण्यासाठी एक मोठा बाऊल बारीक रवा घ्यायचा. जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि त्याच्यामध्ये पाऊण वाटी मी दही घालून घेतले. दही ताजेच असावे. सुरुवातीला मी पाव वाटी पाणी घेतले. आता तेच पाणी मी रव्यामध्ये घालून घेते. जसे पाणी लागेल तसे पाणी घालून घ्यायचे. सुरुवातीला पहिले मिक्स करून घेऊया चांगले. गरज वाटली तर पाणी घालायचे, नाहीतर नाही घालायचे. कधी कधी काय असतं, रवा जुन्या गव्हाचा किंवा नवीन गव्हाचा असतो. जुन्या गव्हाचा जर रवा असेल ना तर पाणी जास्त पितो आणि नवीन गव्हाचा रवा असेल ना तर पाणी जास्त पित नाही. तर अजून याच्यामध्ये मला पाणी लागेल. तर पुन्हा एकदा मी पाव वाटी पाणी घालून घेतले. रवा आणि दही चांगले मिक्स करून घ्यायचे. अजून थोडे पाणी घालून घेते आणि चांगले पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचे. आता बघा व्यवस्थित झाले. आता काही पाणी घालायची मला आवश्यकता नाही. आता व्यवस्थित भिजवून झाले आहे. आता याच्यावरती आहे ना आपण झाकण ठेवून देऊया. तोपर्यंत पुढची तयारी करायची. पुढच्या तयारीसाठी मी एक गाजर घेतले, एक शिमला मिरची आणि थोडासा कोबी कापून घ्यायचा, जास्त नाही. कापायच्या आधी या भाज्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायच्या, नंतर कापून घ्यायच्या आहेत. त्या तिन्ही भाज्या आहेत ना मी बारीक नाही चिरणार. याला मी मोठ्या मोठ्या चिरून घेणार आहेत. त्याचे कारण मी तुम्हाला पुढे सांगते. अशा प्रकारे मोठ्या मोठ्या फोडी करून भाज्या मी चिरून घेतल्या. आता माझ्याकडे हा ना इलेक्ट्रॉनिक जार आहे. याच्यामध्ये मी सर्व या भाज्या घालून घेणार आणि तो कसा चालतो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, जारला ही इलेक्ट्रॉनिक मशीन लावल्यानंतर वरतून फक्त त्याला प्रेस करायचे आहे. भाज्या या मशीनमध्ये इतक्या छान बारीक होतात ना, हाताने सुद्धा अशी भाजी बारीक चिरली जात नाही. तुम्हाला दाखवते मी. हे बघा किती छान आणि बारीक चिरून झाली आहे. दिसत आहे का? याच्यामध्ये गाजर आहे, सिमला मिरची आहे, कोबी आहे. किती छान बारीक झाली आहे ना. 2-3 हिरव्या मिरच्या, 3-4 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, पाव इंच आल्याचा तुकडा असे करून हिरवी पेस्ट घालून घेतली. 1 टीस्पून हळद आणि चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करून घेतल्यानंतर रवा कितपत भिजलाय ते बघूया. आता हा रवा या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून मला सर्व साहित्य एकजीव करायला फार सोपे जाईल. पहिले चमच्यानेच चांगले मिक्स करून घ्यायचे. दिसायला बघा किती छान झाले आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा इनो घातला, त्याच्यानंतर अर्धा चमचा लगेच पाणी घालून घ्यायचे आणि अशा प्रकारे फेटून घ्यायचे. एकाच दिशेने गोलाकार फेटून घ्यायचे आहे, म्हणजे अप्पेचं पीठ कसे हलके होते आणि अप्पेसुद्धा छान जाळीदार आणि कुरकुरीत होतात. आता घातलेले सर्व साहित्य छान मिक्स झाले आहे आणि मी अगोदरच अप्पे पात्र गॅसवर गरम करायला ठेवले होते. चांगले कडकडीत गरम करून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम आता मंद आचेवर ठेवायची. सर्व वाटीमध्ये आता अर्धा चमचा तेल घालून घ्यायचे. तेल चांगले गरम झाले का आता त्याच्यामध्ये चमच्याच्या साहाय्याने पीठ घालून घ्यायचे आहे. सावकाश घालायचे, जास्त घाई न करता, आणि गॅसची फ्लेम मंदच ठेवायची. वाट्या छान आता सर्व बाजूनी भरून झाल्या आहेत. आता याच्यावरती आहे ना झाकण ठेवून द्यायचे आणि 2 सेकंदसाठी गॅसची फ्लेम लगेच मोठी करायची. 2 सेकंद झाल्यानंतर गॅसची फ्लेम लगेच कमी करून घ्यायची. 2-2.5 मिनिट ठेवल्यानंतर त्याच्यानंतर झाकण काढून घ्यायचे. झाकण काढून तुम्हाला दाखवते मी. वरची बाजू बघा कशी कोरडी झाली आहे. आणि आता याला ना चमच्याने किंवा असं सुरीच्या साहाय्याने त्याला पलटी करून घ्यायचे. पलटी करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यावरती थोडे थोडे करून तेल सोडून द्यायचे आणि पुन्हा एकदा खालची बाजू पूर्ण शिजून होईपर्यंत त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचे. पुन्हा एकदा 2 सेकंद गॅस मोठा करायचा. 2 सेकंद झाल्यानंतर पुन्हा कमी करायचा. तुम्हाला मी पलटी करून दाखवते.
आता ही दुसरी बाजूसुद्धा छान होईपर्यंत चटणी बनवायला घेऊया. चला तर मग चटणीचे साहित्य दाखवते. मूठभर कोथिंबीर आहे, 3 चमचे शेंगदाणे आहेत, पाव वाटी खोबरं आहे, 7-8 हिरव्या मिरच्या आणि याच्यामध्ये मी घालणार आहे चांगलं 1 चमचा दही आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि थोडीशी साखर घालून घ्यायची, म्हणजे अर्धा चमचा साखर पुरेशी आहे. थोडेसे पाणी घालून घ्यायची आणि चटणी बनवून घ्यायची. चटणीसाठी छान फोडणी करून घेऊया. 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचे, मस्तपैकी कढीपत्ता घालायचा आणि गरम गरम फोडणी चटणीवर घालून घ्यायची. आणि तुम्हाला खरंच रेसिपी आवडली असेल ना, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छान व्हिडिओबरोबर. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार.